सीबीएसईने एक नवीन आदेश जारी केलाय, ज्यामध्ये 6वी पासून विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणं अनिवार्य करण्यात आलंय. सीबीएसईने सर्व शाळांना नवीन परिपत्रक जारी करत इयत्ता 6वी पासून तिसरी भाषा शिकवणं अनिवार्य केलंय. या नियमाची अंमलबजावणी 2026 आणि 27 शैक्षणिक वर्षापासून होते. सीबीएसईच्या नवीन अभ्यासक्रमानुसार आता विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागणार आहेत. यालाच R1, R2 आणि R3 भाषा संरक्षण असं म्हटलं जातं. यामध्ये R3 म्हणजेच तिसरी भाषा जी 6वी पासून सुरू करणं बंधनकारक आहे. किमान 2 भाषा या भारतीय असणं यामध्ये आवश्यक आहे. संविधानाच्या 8व्या अनुसूचीतील भाषा विद्यार्थ्यांना निवडता येणार आहेत. इंग्रजी किंवा अन्य भाषा पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. सीबीएसईने सर्व शाळांना स्पष्ट आदेश दिलेत की ज्या शाळांनी अद्याप तिसरी भाषा सुरू केलेली नाही त्यांनी 7 दिवसांच्या आत अंमलबजावणी सुरू करावी. नवीन पुस्तक उपलब्ध नसलं तरी सुद्धा स्थानिक अभ्यास साहित्य वापरून अध्यापन सुरू करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आलेत. विद्यार्थ्यांना हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, संस्कृत, बंगाली, पंजाबी यासारख्या अनेक भारतीय भाषांपैकी एक भाषा निवडावी लागणार आहे. 6वी पासून या 3 भाषा शिकणं आता अनिवार्य असणार आहे. पुढील वर्गांमध्ये सुद्धा तीच भाषा पुढे सुरू राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे शाळांना भाषा निवड आणि शिक्षक नियोजन करणं आता बंधनकारक असणार आहे. या निर्णयामुळे शाळांमध्ये मोठे बदल होणं अपेक्षित आहे. शिक्षक भरती, वेळापत्रक आणि अभ्यासक्रम नियोजन यामध्ये तातडीने बदल करावे लागणार आहेत. त्यासोबतच या नवीन नियमामुळे, या नवीन अल्टिमेटममुळे शिक्षण क्षेत्रामध्ये या निर्णयामुळे मोठी चर्चा सुरू झाली.